आज आनंद वाटतोय? हां, आनंद वाटतो ना, खुशी झाली. आम्हाला एक वाटतंय पुढली म्हणजे पिढी चांगली व्हायला पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून. तुम्ही तुमच्या मुलांना आता शिकवणार का? हो, नक्कीच नक्की. त्यांच्या बंधूचं म्हणणं आहे की आम्ही देखील आमच्या मुलांना आता यापुढे शिकवणार आहोत. नमस्कार, मी KB शेख, जनहित मराठी न्यूज. मित्र, 25 मार्चला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं भरतीसाठी जागा निघाल्या होत्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत बीड जिल्ह्याचा जो रिझल्ट आहे 25 तारखेला रिझल्ट आलेला आहे, 25 जुलै रोजी. हा रिझल्ट खरं तर महाराष्ट्रामधील अनेक तरुणांना आनंद देऊन जाणार आहे. त्यापैकीच आपण दैफळ या ठिकाणी आहोत. करिश्मा इसाक शेख नावाची एक मुलगी आहे जिनं या परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे. आज त्यांची भेट घेण्याकरिता जनहित मराठीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर हे यश कशा पद्धतीनं मिळालेलं आहे आणि काय काय यामध्ये सम्मिलित आहे ते पाहण्याकरिता खरं तर आजचा हा इंटरव्ह्यू आहे. आपण सर्वजण या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र डिपार्टमेंटकडनं मार्च 2024ला फॉर्म भरण्यात आले होते आणि बीड जिल्ह्यासाठी 25 जुलैला रिझल्ट आलेला आहे. त्यामध्ये दैफळ जुने, शेवगाव तालुक्यातील दैफळ हे गाव आहे. दैफळ जुने येथील एक मुलीचा फॉर्म यामध्ये होता आणि अत्यंत कष्टातून स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्न करणारी मुलगी म्हणजे करिश्मा. आणि करिश्माचा या झालेल्या भरतीमध्ये बीड जिल्ह्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे. करिश्मा, किती तारखेला रिझल्ट आला? रिझल्ट 25 जुलैला आला. मैदानी चाचणी आणि लेखी चाचणी यासाठी घेण्यात आलेली होती. मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये किती गुण तुला मिळालेले आहे? मैदानी चाचणी झाली होती 26 जूनला, तेव्हा 50 पैकी मला 32 मार्क मिळाले होते आणि 7 जुलैला लेखी पेपर होता तर 100 पैकी 80 मार्क्स तिथे मिळाले होते. टोटल माझी 112 झाली होती. अत्यंत कष्टातून करिश्मा रिझल्ट या परीक्षेत आणलेला आहे. तिनं ते स्वतःच्या कष्टातून ते निर्माण केलेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की स्पर्धा परीक्षा करून आपण देशसेवा केली पाहिजे, परंतु आपण पाहिलं की स्पर्धा परीक्षामध्ये खूप विद्यार्थ्यांची स्पर्धा वाढलेली आहे आणि यामध्ये एक तग धरून राहणं म्हणजे खरं तर त्यासाठी अभ्यास लागतो आणि तो अभ्यास करिश्माने केलेला आहे. 2024च्या या झालेल्या भरतीमध्ये तिचा रिझल्ट लागलेला आहे आणि करिश्माचं शिक्षण हे 12वीपर्यंत झालेलं आहे, 12वी आर्ट, आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तिचं नर्सिंग देखील झालेलं आहे. खरं तर अत्यंत कष्टाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाला बदलण्याचं काम करिश्मानं केलेलं आहे. या पाठीमागे त्यांचे बंधू असतील, त्यांची आई असतील, यांचं सगळ्यांचे कष्ट आपल्याला पाहायला मिळतात. आई शेतमजुरी करून या सगळ्यांचं उदरनिर्वाह करत आहे आणि या उदरनिर्वाहाला पाहता आपण खरं तर करिश्माच्या आयुष्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. करिश्मा, मध्यंतरी 10वी झाल्यानंतर तुझं लग्न झालं असं तू म्हणाली होती. खरं तर कमी वयामध्ये रेश्माचं लग्न झालं, 10वीनंतर तिचं लग्न करण्यात आलं असं तिनं सांगितलं आणि त्यानंतर एक मुलगा एक मुलगी झाल्यानंतर तिचा घटस्फोट देखील झाला. खरं तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी वाट्याला आल्यानंतर देखील करिश्मानं स्वतःची हिंमत न हारता स्पर्धा परीक्षेकडे वळून आज पोलीस खात्यामध्ये स्वतःची जागा मिळवलेली आहे. करिश्मा, नेमकं 10वीनंतर तुझं लग्न झालं, काय सांगशील? काय होता प्रसंग? 10वीनंतर लग्न झालं, एक 2-3 महिने व्यवस्थित होतं सगळं काही, पण त्याच्यानंतर मग भांडण मारहाण असं बऱ्याच वेळा झालं आणि नेहमी भांडण झाल्यावर आईकडं पाठवण्यात यायचं मला आणि बरेच दिवस इकडे राहायचे, काही दिवस तिकडे, असं करता करता 2 मुलं पण झाले. आणि जेव्हा मुलगी माझी 4 महिन्याची असताना 12वीची एक्झाम दिली होती. माझ्या भावानं माझी 12वी केली आणि 12वीनंतर ते 12वी दिली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गेले पण ते चालूच होतं. मग त्याच्यानंतर ठरवलं की आता नाही जायचं आता, म्हणून मी नर्सिंगचा कोर्स केला. नर्सिंगचा कोर्स झाल्यानंतर एक प्रायव्हेट हॉस्पिटलला एक 3-4 वर्ष जॉब केला. खरं तर लग्न झाल्यानंतर तिच्या वाट्याला जे दुःख आलं, दुःख येऊनही ती खचून गेलेली नव्हती. स्वतः प्रयत्न तिचे सुरू होते आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आई असेल, भाऊ असेल, खंबीरपणे उभे होते. खरं तर आई शेतमजूर आहे आणि शेतमजूर असताना देखील करिश्माच्या पाठीमागं त्या खंबीरपणे उभ्या होत्या. करिश्मा, या मिळालेल्या यशाचं क्रेडिट कुणाला जातं? यशाचं क्रेडिट खरं तर आईलाच द्यायला लागेल, कारण की आईनं जर पाठवलं नसतं, कारण की आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे, मुलींचं एक 12-13 वर्षाच्या झाल्या की लगेच लग्न होतात आमच्या कास्टच्या मुलींचे. माझं पण झालं तसंच, पण माझ्या आईनं
थोडे विचार तिचे वेगळे होते. ती नव्हती शिकली म्हणून तिचं म्हणजे शिक्षणाकडं तिचं चांगलं हे होतं म्हणून तिनं मला शिक म्हणायची. मी जर म्हटलं मला हे करायचं तर तू बिनधास्त कर. आणि आईनं महत्त्वाचं म्हणजे मला कधीच कामाला नेलेलं नाही, कुणाच्या शेतामध्ये मी कधीच गेलेलं नाही आहे. आईनं मला इतकं जपलेलं आहे, आईवडिलांनी दोघांनी पण. वडील नाही आहेत आता, पण आई आणि आत्ता पण म्हटलं होतं की जेव्हा कळालं की भरतीची प्रक्रिया अशी असते म्हणून जेव्हा जायचं ठरवलं तर आईनं कसलाही विचार नाही केला, कुणाचा विचार नाही केला. जा म्हटली, तुला जे करायचं ते कर, फक्त काहीतरी मिळून ये. आणि मग मी आता मार्च 2024ला जेव्हा ॲड आली त्याच्याच पूर्वी ऑक्टोबरला गेले होते. ऑक्टोबरला इथून गेले आणि 2-3 महिन्याच्या आत ॲड आली आणि फॉर्म भरला आणि त्याचा रिझल्ट एक 7-8 महिन्याच्या आतच. ग्रामीण भागातील मुलांकडे गुणवत्ता असते, परंतु चांगल्या प्रकारचं त्यांना जर पाठराखण करण्यात आली तर नक्कीच त्यांचं सोनं होतं आयुष्याचं. खरं तर करिश्माची पाठराखण तिचे बंधू आणि आईच्या माध्यमातून झाली. वडिलांचं निधन झालं होतं तरीसुद्धा खचून न जाता स्वतःच्या आयुष्याला बदलण्याकरिता पंखांमध्ये बळ भरून एक उंच भरारी घेण्याचं काम करिश्माच्या माध्यमातून झालं. खरं तर ही आजच्या तरुणाईसाठी फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे कष्ट असताना, अडचणी असताना त्या सगळ्या गोष्टीवरती मात करून आज करिश्मानं स्वतःचं यश संपादन केलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये ती सेवा करणार आहे. खरं तर ही सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटतं. तुमचे बंधू गावामध्ये पंक्चरचं दुकान त्यांचं आहे. खरं तर आपण पाहतो की मुस्लिम कम्युनिटीमध्ये बरेचसे मुलं पंक्चर असतील, फिटर असतील, वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळतात, परंतु शिक्षणाकडे मुस्लिम समाजाचा कल आजही आपल्याला कमी दिसतो. फार तो नगण्य आहे, पण आता थोडा बदल होताना आपल्याला दिसतोय. तुमच्या आईचं नाव काय तुमच्या? जायदा इसाक शेख. बंधूचं नाव काय? सलीम इसाक शेख. आणि जे वडील आहेत तुमचे मयत झाले त्यांचं नाव काय? इसाक आदम शेख. वडिलांचं निधन कशानं झालं? वडिलांचं ॲक्सिडेंट झालं होतं गाडीमध्ये. आणि आई तुमची स्वतःची शेती आहे का? नाही, शेती नाही आहे आम्हाला हे घर सोडलं तर आम्हाला काहीच नाही आहे. वास्तविक पाहता आई मोलमजुरी करून या सगळ्या गोष्टी करत आहे. खरं तर वडिलांचं निधन झालं, पाठीराखण करण्यासाठी भाऊ असल्यामुळं ती अडचण कधी भासली नाही, परंतु या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आढावा पाहता करिश्मानं हे यश संपादन जे केलेलं आहे ते कष्टाच्या भरावरती केलेलं आहे. मला तरी वाटतं करिश्माकडनं आजच्या तरुण पिढीनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि करिश्माला ह्या मिळालेल्या यशाबद्दल आपल्या जनहित मराठी चॅनलकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि तिच्या येणाऱ्या प्रवासासाठी देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आहे. मनपूर्वक धन्यवाद. दैफळ या ठिकाणी खरं तर मुस्लिम कम्युनिटी जास्त आहे आणि शिक्षणाकडे खरं तर पाहायला गेलं तर मुस्लिम कम्युनिटी फार कमी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आत्ताच्या पिरियडमध्ये आपण पाहतो की शिक्षणाकडे आता सगळ्यांचाच कल वाढलेला आहे आणि शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण आहे. खरं तर करिश्मानं गावामध्ये जे यश संपादन केलं आहे, खरं तर शासकीय याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीमधून ती पहिली आहे असं सांगायला काही हरकत नाही. गावामध्ये ती पोलीस खात्यामध्ये गावातून ती पहिलीच आहे असं तिचं वैयक्तिक म्हणणं आहे. नेमकं काय आहे करिश्मा? आमचं गाव एक 1,500 घरांचं गाव आहे, भरपूर मोठं गाव आहे, सगळी बागायती शेती आहे इथे. तर इथं म्हणजे पैशांचा अभाव फार कमी आहे या लोकांमध्ये, पण तरी शिक्षणाच्या दृष्टीने जर बघितलं तर गाव थोडं मागासलेलंच आहे आमचं. आणि गव्हर्मेंट म्हणजे सरकारी नोकरीचं जर म्हटलं तर सरकारी नोकरीला अजून मुलगा किंवा मुलगी आणि कोणत्याही जातीमध्ये धर्मामध्ये आत्तापर्यंत म्हणजे मला आनंद होतो आहे की मी पहिली आहे आमच्या गावामध्ये, पहिली महाराष्ट्र पोलीसमध्ये आलेली, म्हणजे महाराष्ट्र पोलीसच नव्हे सरकारी नोकरीमध्ये पदार्पण करणारी मी पहिली मुलगी आहे या गावातली. खरं तर करिश्मा ही गावातली पहिली मुलगी आहे जी महाराष्ट्र पोलीसमध्ये गेलेली आहे आणि यापुढे करिश्माला बघून नक्कीच अनेक मुलं मुली इन्स्पायर होतील आणि शासकीय सेवेसाठी ते देखील प्रयत्न करतील हा आशावाद आपण बाळगणार आहोत. रेश्मा, एकंदरीत तुझे शिक्षक असतील, तुझे शिक्षक जे शिकवणारे प्राथमिकला असतील किंवा मग महाविद्यालयाला असतील, या सगळ्यांचं क्रेडिट यामध्ये आहे का? हो, नक्कीच आहे. कारण की शिक्षकांनी शिकवलं नसतं तर मला काही आलं नसतं. शिक्षकामुळंच आपण असतो. सगळे 10वीपर्यंतचे शिक्षक वृंद आणि नंतर 12वी जितके पण आजपर्यंत जितके पण शिक्षक या आयुष्यामध्ये भेटले सगळ्यांना क्रेडिट जाईलच नक्कीच. कारण की शिक्षक नसतील तर घडणारच नाही एक मातीचा घडा. त्यामुळं शिक्षक फार महत्त्वाचे असतात जीवनात, माझ्याच नाही तर सगळ्यांच्याच.
रेश्माचं म्हणणं आहे की शिक्षकांची माझ्या आयुष्यातली भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम शिक्षकाने केलं असं तिचं म्हणणं आहे. नक्कीच रेश्माचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. जनहित मराठीच्या माध्यमातून हा जो ही जी मुलाखत आहे आपण ती घेतलेली आहे. याचं फक्त कारण असं आहे की या मुलाखतीच्या माध्यमातून जी तरुण पिढी या मुलाखतीला पाहणार आहे नक्कीच त्यांना लढण्यासाठी बळ मिळणार आहे. रेश्माचं घटस्फोट झालेलं असताना देखील, वाट्यामध्ये अनेक संकट असताना देखील, हाताला काम नसताना देखील स्वतःचं आयुष्य कसं बदलायचं या मार्गाकडे जेव्हा तिने लक्ष लावलं तर ते लक्ष भेदल्याशिवाय ती माघार आलेली नाही आहे. आणि ह्याचं सगळ्यात मोठा आनंद त्यांचे आई असेल, वडील असतील, भावजाई असेल व मुलं असतील, त्याचबरोबर त्यांचे बंधू असतील, या सगळ्यांना याचा आनंद आहे. आणि खरंच ही यशाची गाथा सर्वांच्या मनापर्यंत जावी म्हणून जनहित मराठीच्या माध्यमातून ही मुलाखत आपण घेत आहोत. जनहित मराठीसाठी मी KB शेख, मनपूर्वक धन्यवाद.